मी टॅरो कार्ड रीडर डॉक्टर केतना शेठ. 21 वर्ष झाले या फील्ड मध्ये मी आहे. वास्तू आहे, न्यूमरोलॉजी आहे, ग्राफोलॉजी आहे, स्पेलिंग अल्ट्रेशन आहे, कुंडली शास्त्र आहे. मला लोकांसाठी महिलांसाठी काम करायचं आहे. रेशो पॉझिटिव्ह अनुभव आलेले आहे, निगेटिव्ह रेशो कमी आहे. मी आजपर्यंत इंडियाच्या बाहेर नाही गेले, पण एवढे देशांमध्ये माझे क्लायंट आहे की प्रत्येक गावामध्ये एक माझं घर आहे. जी काय मेमरीज आहे, त्यांना जे काय दुःख आहे, होणाऱ्या घटना आहेत, न कळत होणाऱ्या घटना पण टॅरो कार्ड बोलतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की पहिला तुम्हाला जे पाहिजे आहे त्याचे पॉझिटिव्ह थिंकिंग करणे, आणि न्यूमरोलॉजी याच्यामध्ये खूप वर्क करते. एखादा मिसिंग नंबर तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला आपण क्लिअर करू शकतो. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरा मध्ये. आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर केतना शेठ मॅम. वेलकम मॅम. आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा सगळा पेहराव पाहून आणि तुमच्या समोर कार्ड्स पाहून आम्हाला खूप छान वाटतंय. सांगायला हवं तुमच्याबद्दल. नमस्ते, मी टॅरो कार्ड रीडर डॉक्टर केतना शेठ. बेसिकली मी कोल्हापूरची आहे आणि आता पुण्यामध्ये शिफ्ट होत आहे. म्हणजे माझं कोल्हापूरला पण ऑफिस आहे आणि पुण्याला पण ऑफिस आहे, आणि टॅरो रिडिंग मध्ये मास्टरी आहे. 21 वर्ष झाले या फील्ड मध्ये मी आहे आणि बऱ्याचशा मोडॅलिटीज मध्ये मी काम करते. जसं काही वास्तू आहे, न्यूमरोलॉजी आहे, ग्राफोलॉजी आहे, स्पेलिंग अल्ट्रेशन आहे, कुंडली शास्त्र आहे. ज्या एका रिलेशन मध्ये आहे त्या सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला आहे आणि डिग्री पण भरपूर घेतलेले आहे. अवॉर्ड्स पण भरपूर मिळालेले आहे. पहिला अवॉर्ड मला खूप वर्षापूर्वी मिळालेला, जेव्हा मी हे टॅरो रिडिंग चालू केलेलं तेव्हा जयपूरमध्ये मला मकराना इथं गावामध्ये बेस्ट टॅरो रीडर टॅरो गुरुचा अवॉर्ड मिळालेला. त्याच्यानंतर बरेचसे अवॉर्ड मिळतच गेले आणि आता रिसेंट मध्ये 8 मार्चला वुमन्स डेला मला मदर टेरेसा नारी फाउंडेशन तर्फे अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि तो पण खूप चांगला अवॉर्ड मिळाला, ठाण्यामध्ये मिळाला. आणि आता रिसेंटली कोल्हापूरमध्ये आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ एसी सरकारकडून मला एकदम मोठा अवॉर्ड त्यांच्याकडनं पण मिळालाय आणि त्याच्यामध्ये ट्रॉफी म्हणून मला राजमुद्रा मिळालेली आहे. अरे बाप. आणि राजमुद्रेचा गव्हर्नमेंट अवॉर्ड आता मिळालेला आहे. आणि हे कारकिर्दी माझी 21 वर्ष झाले चालू आहे. टॅरो रिडिंग करताना ऍक्च्युली गाईडलाईन म्हणून मी हे लोकांना गाईडलाईन करते. त्याच्यामध्ये वास्तू, कुंडली, न्यूमरोलॉजी, बेसिक सगळे शास्त्र ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. इजिप्शियन पद्धतीमुळे हे कुणाला एवढं माहित नव्हतं, पण आता 1 दशका 2 दशकामध्ये हे खूप प्रचलित झालेलं आहे. ह्याचा अभ्यास खूप डीप आहे आणि तुमचं जेवढं सात्विक मन असेल, जेवढं निर्मल मन असेल, तुम्हाला इंट्युशन खूप चांगला येतात. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये नेपच्यून ग्रह स्ट्रॉंग असेल, जल तत्वात असेल, तर तुम्हाला इंट्युशन पॉवर खूप चांगली येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कार्ड रीड चांगले करू शकता. आणि या शास्त्रामध्ये मी स्वतःला आयुष्याच्या 33व्या वर्षी मी काम करायला चालू केलं. आता जे काही माझे वर्ष आहेत 21 वर्ष त्याच्यात पूर्ण झाले. आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये ऍस्ट्रॉलॉजी आहे. आमच्या काही रिलेटिव्हनी PhD पण केलेली आहे, पण त्या लोकांनी मार्केटमध्ये कधी काम केलं नाही. मला अशी इच्छा होती की मला लोकांसाठी महिलांसाठी काम करायचं आहे आणि स्पेशली महिलांना कोणी फसवू नये, त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये उतरले आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी लोकांना गाईड करते. 21 वर्षामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह अनुभव आलेले आहे, निगेटिव्ह रेशो कमी आहे. कारण असं सांगितलेलं आहे की हे जे प्रिडिक्शन झालंय आणि ते कमी झालं किंवा नाही झालं असं आजपर्यंत झालेलं नाही. देशात आणि परदेशात माझे एवढे क्लायंट आहे. फोनवरनं मी आजपर्यंत इंडियाच्या बाहेर नाही गेले, पण एवढे देशांमध्ये माझे क्लायंट आहे की प्रत्येक गावामध्ये एक माझं घर आहे. खूप छान. आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी कनेक्शन माझ्या बरोबर ठेवून आम्ही खूप पुढे गेलोय. म्हणजे प्रत्येक जर्नीमध्ये त्यांना टॅरो रिडिंग लागतं आणि जेव्हा तुम्ही कुणाबरोबर टॅरो मधनं जॉईंट होता त्यावेळी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये त्याची गरज पडते. असं नाहीये की एकदा विचारला आणि परत तुम्ही विसरून गेला. पण जे लोक कनेक्टेड आहे, खूप वर्ष झाले माझ्या बरोबर, त्यांची प्रत्येक जर्नीमध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. मग त्यांना जे सुख दुःखाचे जे अनुभव येणार माझ्या प्रिडिक्शन मधनं जातात. त्यांची
जी काय मेमरीज आहे, त्यांना जे काय दुःख आहे, होणाऱ्या घटना आहेत, बरोबर. न कळत होणाऱ्या घटना पण टॅरो कार्ड बोलतात. बरोबर. मग या शास्त्राची अनुभूती खूप चांगली मिळालेली आहे. बरं. मी टीव्हीवरती 18 वर्ष झाले काम करते आमच्या हो, तिथल्या मी विचारणारच केबलवरती. होते तुम्हाला, टीव्हीवरचा तुमचा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे. कसं तुमचा आम्ही शो पाहिलेला नाहीये मॅम, त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला त्यांच्याबद्दल सांगा. माझा टॅरो माणी म्हणून एक कार्यक्रम येतो, बरं. तो केबलवरती आहे आणि त्याला 18 वर्ष झाले. बरं. मी वीकली प्रिडिक्शन देते. ओके. त्याच्यामध्ये मी इयरली प्रिडिक्शन ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देते. बरं. आणि एक सेक्शन माझा असा आहे, तो काउन्सिलिंग पार्ट आहे. बरं. त्याच्यामध्ये मी वास्तूच्या टिप्स म्हणा, घरगुती टिप्स म्हणा, हो. हजबंड वाईफचे रिलेशन म्हणा, मुलांचं काउन्सिलिंग म्हणा, सगळं त्याच्यामध्ये कव्हर करते एक जनरल टॉपिक घेऊन. कारण मी सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, माझ्यापर्यंत सगळे येऊ शकत नाही. बरोबर. पण मला टीव्ही माध्यम असं मिळालंय ना की मी त्याच्यामधनं काउन्सिलिंग करते फॅमिलीचं. ओके. आणि काही लोकांना खूप चांगले अनुभव पण आलेत. आणि काही लोक तर असे टपून बसलेले असतात की एक दिवस जर सो नाही लागला तरी पण त्या लोकांना त्रास होतो की आज पुढचा आठवडा आमचा कसा जाईल. बरोबर. आणि एकदम व्यवस्थित आपण जेव्हा गाईडलाईन करतो तर त्यांना ती सवय पडलेली आहे. हो. आणि हेच असं काम मी रेडिओवरनं पण करते. बरं. टॉमॅटो FM कोल्हापूरचं असं एक रेडिओ स्टेशन आहे, बरं. तिथं मी 18 वर्ष झाले काम करते. बापरे. आणि एव्हरी सॅटर्डे 12 ते 2 मी तिथं लाईव्ह असते. अरे मग बापरे. आमचा जेवढा सर्कल आहे महाराष्ट्रामधला तिथनं मला फोन येतात. मी त्यांचा नंबर, नाव, डेट काहीही विचारत नाही. नुसतं त्यांचा प्रश्न आणि माझे असे कार्ड, कार्ड्स. जे काय उत्तर येईल ते त्यांना तंतोतंत लागते. एवढंच आहे की त्यांनी श्रद्धेनं विचारायचं. बरं. ह्याच्याबरोबर खेळ केला तर आन्सर रांग येऊ शकतो, तुम्हाला त्याची प्रचिती मिळणार नाही. जेवढी तुम्ही श्रद्धा ठेवून एकदम आतल्या तळमळीने हे प्रश्न विचारणार तर तुम्हाला चांगले उत्तर मिळू शकतात. आणि तसं रेडिओवरनं माझी जर्नी खूप चांगली चालली आहे. आणि एकदम फेमस रेडिओ स्टेशन आहे, त्याच्यामध्ये मी काम करत आहे. आणि अजूनपर्यंत शो बंद करायची कुठली गोष्ट नाहीये, त्यामुळे कंटिन्यू चालू आहे. छान 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 मॅम. आम्हाला एक दोन रेमेडीज सांगाल मॅम? तुम्ही इतकं सगळं आम्हाला सांगताय पण आम्हाला त्याचा काहीतरी वापर पण झाला पाहिजे, तर त्याचं तुम्ही आम्हाला थोडंफार सांगा. एक तर तुमचंच कार्ड रिडिंग करते पहिला, थांबा. बरं. हे बघा, तुम्ही आता जे काम चालू केलेलं आहे ते खूप फेमस होणार आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की मला ह्याच्यामध्ये खूप पुढे जायचं आहे. तर एक तर तुम्हाला इथं कसं आहे की खूप बोलक्या स्वभावाचं असल्यामुळं तुम्हाला मार्केट चांगलं मिळेल. पण सायमल्टेनियसली असं पण दाखवते कार्डमध्ये की तुमच्या आतमध्ये काही अशा वेदना आहेत जे तुम्ही लपवलेले आहेत, त्याच्यातनं तुम्ही रिलीज व्हा. मग याच्यासाठी रेमेडी काय करायचं तर तुम्ही डेली सॉल्ट वॉटर बाथ करा. जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्यावेळी त्याच्या पाण्यामध्ये थोडंसं सॉल्ट घाला, पिटकरीचा पावडर घाला, गुरुवार असेल तर हल्दी घाला, शुक्रवार असेल तर अत्तर घाला, गुलाब जल घाला, सॅटर्डे असेल तर काळे तीळ घाला. हे सगळे रेमेडीज आहे आणि हे हिंदू शास्त्राप्रमाणे आहे, कारण आपण ते वैदिक शास्त्राला अनुसरूनच हे सगळे कार्ड्स बघतो. मग हे जेव्हा तुम्ही उपाय कराल तुमचा ओरा क्लीन होतो. ओके. मेन काम काय असते, आपले 7 चक्र जर बिघडले, जे जे चक्र बिघडलं त्या त्या एनर्जीचा तो चक्र आणि त्याच्या रिलेटेड जे काय सर्कल आहे ते पूर्ण बिघडलं तर तुमचं थिंकिंग पॅटर्न, खाण्यावरचा संयम, ऑबेसिटी जे माझी आहे तसं सगळं बिघडू शकते. परंतु त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्या रेमेडी करायला लागतात. आमच्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये गुरुग्रह ज्यांचा खूप चांगला असतो ते मोठेच असतात. तुम्ही बघा कधीही गुरुग्रह ज्यांचा चांगला आहे ना त्यांना ऑबेसिटी असते, कारण ते प्रसरण पावतो ज्ञानानं. म्हणजे ज्ञान जसं वाढेल तसं तुमच्या बॉडी पण प्रसरण पावते. त्याला किती तुम्ही प्रयत्न करा कमी नाही होणार. जर ज्ञान कमी झालं तर बॉडी कमी होणार. हे त्याचा नियम आहे. मग तुम्हाला आता काय करायला पाहिजे रेमेडी म्हणून, तुमचं जे काय काम चालू आहे त्याला खूप फेमस करायचं आहे. आणि ते तुम्ही फेमस करायला लागलेलं आहे आणि मनी वाईज करायला लागला. ऍज अ प्रोफेशन तुम्ही हे चूज केलेलं आहे. तुमचे दोन्ही प्रोफेशन आहे, तुम्ही जे काम करता ते आणि हे एक्स्ट्रा, दोन्हीमध्ये यश आहे. एक थोडे दिवसानं बंद होणार, मग तुम्ही चॉईस करायचं आहे. पण हे मीडियाचं कार्ड आहे, मीडिया बंद होत नाही, त्यामुळे त्याच्यातनं तुम्ही पुढे जाणार. रेमेडीज म्हणून तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, काही मॅनिफेस्टेशन मी तुम्हाला देईन ते तुम्ही करा, त्याच्यातनं तुम्ही खूप पुढे जाणार. मॅनिफेस्टेशनवर आलात मॅम तुम्ही. खूप गोष्टी मी आता सध्या पाहते, मला खूप आवडतात ऐकायला सुद्धा आणि खूप वेळा अनुभव पण घेतलेला आहे मॅनिफेस्टेशनचा, तर त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की पहिला तुम्हाला जे पाहिजे आहे त्याचे पॉझिटिव्ह थिंकिंग करणे.
जे लोक नाचा पाडा म्हणतात, प्रत्येक गोष्टीत मला जमणार नाही, मी करणार नाही, माझ्यापासून होणार नाही, ही माझी गोष्ट नाही, मला हे शक्यच नाही, असे जे लोक बोलतात त्यांचं काम लवकर होत नाही. आणि जे लोक बिंदास आहे, होऊन जाऊ दे, बघूया नंतर, तर नंतर बघूया, तर त्या लोकांना ती एनर्जी असते की ते आत्म मॅनिफेस्ट करतात. मी कुणाला घाबरत नाही, कुठल्याही सिच्युएशनला घाबरत नाही. मग तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीला मॅनिफेस्टेशन मध्ये हेच करायचं, तुम्हाला जे पाहिजे ते 10 पॉझिटिव्ह पॉइंट्स तुमच्या मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये डेली चॅन्ट करायचे. मग एकदा तुम्ही लिहू शकता, मोबाईल मध्ये नोट करू शकता, रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही वाचू शकता, आणि ते तुम्ही चॅन्ट सतत करायचा. जेव्हा फ्री वेळ मिळेल तुम्ही त्याला मॅनिफेस्ट करा. मनी पाहिजे, मनी मॅनिफेस्टेशन होते, रिलेशनशिप मध्ये होतं, करिअर मध्ये होतं. तुम्हाला तुमचा ओरा डेव्हलप करायचा आहे तर तुमचा प्रभाव वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये पण होऊ शकतो. आणि हे सगळे आहे. ह्याच्यामध्ये असे कार्ड्स पण आहे, तुम्ही जेव्हा रिडिंग घेता तेव्हा हे मॅनिफेस्टेशन कार्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही सूचना आपोआप येतात युनिव्हर्स कडनं. आणि हे युनिव्हर्सल कार्ड आहे, तर त्या सूचना तंतोतंत तुम्हाला लागलेल्या असतात. मग तुम्ही ते रीड केल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्ड पिक करता त्यावेळी तुम्हाला जे सूचना मिळेल ते तुम्ही फॉलो केली तर तुमच्यामध्ये मॅनिफेस्टेशन लवकर होतं. आपण आणि करा. काय तुम्ही एक कार्ड करा, मी एक कार्ड काढायचं आणि तुम्ही रीड करा. परफेक्ट आलंय. येस. कारण हे कार्डचं आहे जम्प फॉर जॉय. आत्म खुश व्हायची तुम्हाला खूप गरज आहे आणि तुमच्या इमिजिएट चेंजेस मध्ये तुम्हाला जॉय खूप लवकर मिळणार आहे. आणि तुमचं मॅनिफेस्टेशन आहे ते चेंज युअर होल लाईफ. पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स तुम्हाला येणार आहे आता आणि तुम्ही करणार आहे. आणि तुम्हाला एव्हरी 30 सेकंड्स तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह करायचे आहे. केलं तर 100% तुमची लाईफ सक्सेसला जात आहे आणि जॉय तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे. हे ग्रीन कलर मनी कलर आहे, त्याच्याबरोबर गोल्डन आणि ब्राऊन कलर आहे. असं दाखवते जेव्हा कार्डावरती वेगळे वेगळे कलर येतात त्याच्यामधनं तुम्हाला ग्रीन कलरची रेमेडी काम करणार. मग ग्रीन कलरचे कपडे आहे, ग्रीन कलरचे बेडशीट आहे, किंवा ग्रीन कलरच्या काही वस्तू तुमच्याकडे विथ ऑर्नामेंट्स, एखादा रत्न, क्रिस्टल असे काय तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एनर्जी मिळते. आणि बाकीचे उपायमध्ये आपण कसं करतो, हे जे क्रिस्टल्स आहे हे कलरफुल क्रिस्टल्स आहे, तर क्रिस्टल थेरपी हे आपण करतो. माझ्या फर्मचं नावच क्रिस्टल टॅरोट हाऊस आहे, पारदर्शक पूर्ण. आणि त्याच्यामधनं मी क्रिस्टलवरती पण खूप काम केलेलं आहे. मग त्याच्या रेमेडीज देते, ब्रेसलेट्स देते, काही क्रिस्टल्स पिरामिड घरामध्ये लावायला देते. वास्तूमध्ये तोडफोड न करता मी त्या लोकांना तशी मदत करते आणि घातल्या फरक पडतो. नंबर्स आहे, सिजिल्स आहे, स्विच नंबर्स आहे, ह्या सगळ्यावरती काम केलंय. आणि ते तुम्ही बघता असं हातामध्ये थोडंसं काही ना काही नंबर ड्रॉ करून, मिसिंग नंबर ड्रॉ करून आपण त्याला रिकव्हरी करू शकतो. न्यूमरोलॉजी आणि जे काही बाकीचे शास्त्र आहेत आणि ते एक शास्त्र, त्याच्यामध्ये काय रेलेव्हन्स आहे? आता तुम्ही एक कार्ड बघा, ह्याच्यामध्ये पहिलाच नंबर येतात, 5 ऑफ वँड्स, 7 ऑफ वँड्स, हे नंबर कार्ड आहे. मग हे 7 नंबरचं कार्ड तर कसाचं कार्ड आहे, केतूचं कार्ड आहे. तर तुम्हाला हे क्लिक व्हायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर कॉइन्सचं कार्ड आहे. कॉइन्स म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे, तर हे कॉइन्सचं कार्ड आहे. ह्याच्यामध्ये 5 ऑफ वँड्स आहे. तुम्ही कार्ड मध्ये बघू शकता असं. तर तुम्हाला असं वाटेल की माणूस काठ्या घेऊन काहीतरी मारामारी करायला लागला, एवढंच तुम्हाला कळेल, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जजमेंट कार्ड आहे. तर हे जजमेंट कार्ड आहे, त्याच्यात 20 नंबरचं कार्ड आहे. हे न्यूमरोलॉजी इन्क्लुडेडच आहे. मग आता हे जे नंबर्स आले त्याच्या बरोबर राशी पण आल्या. मग शुक्राची राशी आली, बुधाची राशी आली, 2 नंबर म्हणजे तुम्हाला मून राशी आली. तर हे सगळं कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक स्टोरी तयार होते आणि त्या स्टोरीवरनं तुम्ही प्रिडिक्शन देता. म्हणजे ज्यांचं जसं क्वेश्चन असं तशी एनर्जी माझ्याकडे येते आणि मी एनर्जी कॅच करते. तुम्हाला कार्डला हात लावायची पण गरज लागत नाही, कारण मी जेव्हा टेलिफोनिक कन्सल्टन्सी करते दूरचे लोक तर हात लावू शकत नाही आणि मी हात लावायला पण देत नाही, कारण डेली माझ्या कार्डला माझी सवय आहे. तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती असते, नेगेटिव्हिटी असते, तर तुम्ही जेव्हा तुमचं कार्ड काढणार ना कदाचित निगेटिव्ह येऊ शकतो. मला काय करायचंय, तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं आहे, तर माझ्या हातातनं पॉझिटिव्हच येणार.
त्यामुळे मी तुम्हाला मदत करू शकते आणि न्यूमरोलॉजी याच्यामध्ये खूप वर्क करते. एखादा मिसिंग नंबर तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला आपण क्लिअर करू शकतो. पण सर्वात जास्त टॅरोमध्ये जेव्हा क्वेश्चन आपण विचारतो ना त्याला बाकी कुठल्या शास्त्राची गरज लागत नाही. तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे मॅम 21 इयर्सचा, त्याच्यामुळे आय गेस तुम्ही खूप फास्ट सांगू शकताय आणि खूप अभ्यास आय गेस या गोष्टीसाठी लागतो. एक शास्त्र नाव असतं आणि ते पूर्ण तुम्हाला शिकून त्याचं बाकीचे सगळे प्रेडिक्शन्स पाहणं आणि सगळ्याला इंटरकनेक्ट करणं हे तुमच्याकडून सगळं झालेलं असल्यामुळे खूप छान तुमचा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा. आणि नक्की आमचे जे काही व्ह्युअर्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांनाही खूप शंका आहेत, सुरू करू की नको करू, केलं तर काय होईल, कसं करायचंय, भांडवल कुठून काढायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मॅडम तुम्हाला देऊ शकतात. मॅम छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि तुमची एनर्जी पण खूप छान आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.